हॅलो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे टेक्निशियन 3 महाजनको आणि सोबतच विद्युत सहाय्यक महाडिस्कॉम करिता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हेरियस टाइप्स ऑफ डीआय. जे डीआयचे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात, ते नेमके कसे येतात, ते नेमके सॉल्व्ह कसे करायचे, त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असेल. तर मित्रांनो, तुम्हाला आलेख किंवा डीआय ज्याला आपण डाटा इंटरप्रिटेशन म्हणतो, याचे 3 ते 4 व्हेरायटीचे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे सर्क्युलर पॅटर्नमध्ये किंवा बारग्राफमध्ये, ज्याला आपण बारग्राफ म्हणतो ते आपण सर्व बघूया, किंवा लाईन ग्राफमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतात. सो आज नेमके ते सॉल्व्ह कसे करायचे आणि त्याबद्दलचा आपण सर्व हा व्हिडिओ बघू. नॉर्मली लक्षात घ्या की प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एमएससीबीच्या डीआय खास करणं, जर आता महाडिस्कॉमचा नवीन पॅटर्न पाहतो म्हटलं आपण, तर त्या पॅटर्नमध्ये आपल्याला लक्षात येईल की जो पॅटर्न नवीन आहे त्यामध्ये 7.5 मार्काचंच मॅथमॅटिक्स आहे, 15 प्रश्न येत आहे. पण त्या 15 प्रश्नामध्ये सुद्धा एक डीआय येईल आणि एका डीआय वरती 4 किंवा 5 प्रश्न असेल. सो त्या कारणामुळे हा टॉपिक फार महत्वाचा आहे. सॉल्व्ह करते वेळेस काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, तितक्या गोष्टी समजल्या तर आपलं सर्व होऊन जाईल. डीआय सॉल्व्ह करते वेळेस साधारणतः आपल्याला 5 प्रश्न जर एका डीआय वर येत असेल तर 2 प्रश्न इझी असतात किंवा 3 प्रश्न इझी असतात, 1-2 प्रश्न डिफिकल्ट असतात. सो ऍटलिस्ट इझी प्रश्न तरी अटेम्प्ट व्हायला हवे कमीत कमी वेळेमध्ये, ते आपलं लक्ष असायला हवं. सो आपण बघूया डीआय नेमका सॉल्व्ह कसा करतात. त्या अशा प्रकारचा प्रश्न दिलेला असतो. त्या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये फार बेसिक एक शब्द दिलेला असतो की आकृती बघा आणि त्यावरनं आन्सर द्या. याने एक सरळ एक दिलेलं आहे की ही बार आकृती जाणीवपूर्वक अभ्यास करा, त्याच्यावरनं याची उत्तरं शोधा. काहीच नाही, इथे दिसत आहे मला वर्ष, इथे काहीतरी संख्या दिसत आहे, यावरनं मला असा एक अंदाजा लागेल, ते प्रश्नामध्ये मला कळेलच. उदाहरणार्थ मी पहिला प्रश्न घेतोय, हा एक प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नामध्ये त्याने एक साधा सरळ प्रश्न विचारला आहे की द सम ऑफ एफडीआय, म्हणजे याचा अर्थ हा कशाचा ग्राफ आहे, हा एफडीआयचा आहे. एफडीआयचा अर्थ होत असतो फॉरेन डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट, जे परदेशी गुंतवणूक देशामध्ये होते त्याला आपण एफडीआय म्हणतो. सो एफडीआय मध्ये त्याने विचारला आहे की सम ऑफ एफडीआय 1992 आणि 93 मध्ये किती आला. हा साधा सरळ प्रश्न विचारलाय. याचा अर्थ मला सर्च काय करायचा आहे, तर मला पाहिजे इथे 1992 आहे, इथे 1993 आहे, 94, 95, 96, 97 आहे. मला काम आहे 1992 आणि 93 बद्दल. 1992 ला 5.7 इतका एफडी आला आणि 1993 ला 10.15 एवढा आला. त्या कारणामुळे मला त्याची दोघांची सम म्हणजेच काय बेरीज विचारली आहे, तर फक्त बेरीज करायचं काम आहे. 5.7 आणि 10.15 हमेशा लक्षात घ्यायचं ऑप्शनमध्ये. जर ऑप्शनचे युनिट डिजिट म्हणजे हे पहिला अंक एकक स्थानी असलेली संख्या वेगळ्या वेगळ्या आहे, तर आपल्याला जास्त काही सॉल्व्ह करण्याची गरज नाही. 7 आणि 5 किती होतात, 5 शेवटचे 5 असेच राहणार आहे आणि 7 आणि 1 8 होईल. 85 आला पाहिजे. 85 वाला एकच ऑप्शन आहे बी. सो ऑप्शन आपलं होऊन जाईल बी. अशा प्रकारचे साधे प्रश्न असतात पेपरमध्ये, त्याला आपण डीआय म्हणतो. यावरच एक दुसरा प्रश्न बघूया आपण, अजून काही गोष्टी लक्षात येईल. जसा उदाहरणार्थ हा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये बघा ही जी डायरेक्शन देऊन असते ते हमेशा सारखीच असेल, फक्त येणारे प्रश्न वेगवेगळे असतील. त्या प्रश्नाकडे आपल्याला बघायचं आहे. भारतातील परकीय गुंतवणुकीचा म्हणजे एफडीआयचा दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ दर्शवणारे वर्ष. म्हणजे आता काय की एफडीआय लोक टाकत आहे, पण एक्झॅक्टली किती आला आणि सर्वात जास्त कुठे आला, त्यापेक्षा थोडासा कमी म्हणजे सेकंड नंबरला. तर आता दिसत आपल्याला इथं 5.7 आहे, इथं 10.15, हे करोड समजूया आपण. 10.15 करोड आले, इथं 20.16 करोड आले, 10.22, 24, 31. सर्वात जास्त एफडीआय किती आलाय, 31.36. कोणत्या वर्षी आलाय, 1997 ला आलाय. आणि त्याच्यापेक्षा खालोखाल किती आलाय, 24.23. कोण्या वर्षीला आलाय, 1996. याने विचारलाय की दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ कधी झाली आहे, 1996 ला. तर आन्सर काय होऊन जाईल, 1996. म्हणजे काय समजतंय आपल्याला डीआय वरनं, की डीआय हा 2 प्रकारचा प्रश्नामध्ये मिळेल. एक ऑब्झर्वेशनल प्रश्न असेल, जे फक्त ऑब्झर्व करून आपण सॉल्व्ह करू शकतो. एक कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न असेल, ज्याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, कॅल्क्युलेशनला जावं लागेल. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. असा साधा प्रश्न आहे तिसरा. सो तिसरा प्रश्न सांगतोय की एक आकृती दाखवली आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा जी दाखवलेली डिरेक्शन आहे, दिलेली डिरेक्शन आहे ती सेमच आहे. पण प्रश्न काय आहे, 1997 मधील गुंतवणुकीचे आलं, गुंतवणुकीचे सरासरी गुंतवणुकीशी गुणोत्तर काढा. म्हणजे इंग्रजीमध्ये पाहतो म्हटलं तर एक सर्वांचा ऍव्हरेज काढा आणि त्याचा रेशो किंवा कशाचा रेशो, 1997चा रेशो दाखवा. आता मला एवढं समजून आलं की मला एका इकडे काय करणं आहे, 1997चा रेशो घेणं आहे. आणि रेशो म्हणजे आपण देतो 2 टिंब. तर रेशो नंतर इकडे काय घेणं आहे, सर्वांचा मला ऍव्हरेज घेणं आहे. 1997चा रेशो किती होता, तर 31.36. हे कन्फर्म आहे. आता त्यानं जसं विचारलं नेमकं तसं उत्तर द्यायचं. आधी काय म्हटलं, 1997 मधील गुंतवणुकीचे सरासरी गुंतवणुकीशी, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ऍव्हरेज पहिले घेतला आणि हे नंतर घेतलं म्हणजे प्रश्न चुकला.
त्यांना जसं प्रश्न सांगितलं तसं करणं आहे. आता ॲव्हरेज काढायचं आहे, सरासरी काढायची आहे. आता आपण बऱ्याचदा हा कन्सेप्ट पाहतो की मला ॲव्हरेज किती मार्क्स मिळाले, तर काय करतो आपण, हर विषयाचे जेवढे मार्क आहे त्याची जोडतो आणि त्याला डिवाइड बाय जेवढ्या विषयात मार्क भेटले त्यावेळी ॲव्हरेज घेतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला मी एक 50 संख्या आहे म्हटलं आणि एक 60 संख्या आहे म्हटलं, याचा ॲव्हरेज किती, तुम्ही सरळ काय करता, 50 आणि 60 ची बेरीज करता, भागेला संख्या किती आहे 2, तर भागेला 2 करता. तर 50 आणि 60 110 भागेला 2 म्हणजे उत्तर किती येईल 55. बराबर याच्या मधातली संख्या आली आणि ॲव्हरेज काय झाला 55. त्या पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. आता सॉल्व्ह करतो म्हणजे काय, तर ह्या सर्व संख्या त्या आपल्या डिजिटल बोर्डवरती बघून मी पुन्हा एकदा लिहून घेतो आणि नंतर सॉल्व्ह करतो. हा कन्सेप्ट वापरू का आपण, नाही, असा वापरलाच आपला वेळ खूप जास्त जाईल. त्या कारणामुळे इथे सरळ होतं. एवढं आपल्याला नक्की कळतं की बेरीजीमध्ये पॉईंट खाली पॉईंट यायला हवा, बस एवढं डोक्यामध्ये असेल, उत्तर होऊन जातं. इकडे देऊन आहे 6, 6 आणि 3 इथे देऊन आहे 9, 9 आणि 2 11, 11 आणि 6 17, 17 आणि 5 22, 17 आणि 5 22, तर इथे किती झाले 2. त्यानंतर कॅरी किती, हातचा किती 2, सो मी हातचा पकडून घेतो, 3 आणि 2 5 झाले, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 7 18, तर इथे किती आले 8. पॉईंट जसा तसा हातच्याला 1, सो 1 इथं म्हटलं 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 5, 6 आणि 5 11, 11 शीन 1 हातच्याला 1, 3 आणि 1 4, 5 6 7 8 9 10, किती झाले 10. सो सरळ पाहतो म्हटलं तर 31.36, याचा रेशो किती आला 101.82. पण हा रेशो आहे का, नाही, ही सर्वांची बेरीज आहे. आपल्याला काय काढायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे. ॲव्हरेज काढायचा जर असेल तर हे सर्वांची बेरीज आणि टोटल किती ग्राफ आहे, तर टोटल 6 ग्राफ आहे, त्याच्या भागीला काय म्हणजे 6. मग याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर सरळ आहे, 6 1 6, त्यानंतर उरले किती 4 म्हणजे 41, 6 6 36, बरोबर आहे. 36 म्हणजे उरले किती 5 म्हणजे 58. क्लिअर होत आहे. एवढं जरी नाही समजलं तुम्हाला तर इथं 16 येऊन राहिलाय आणि 16 मध्ये इकडे डबल येत आहे 32. म्हणजे इथं जे काही येईल त्याला जर 1 पकडलं तर हे किती होऊन जाईल 2. तर साधारणतः 2:1चा ऑप्शन मध्ये किती ऑप्शन आहेत का, तर 2:1चा एकच ऑप्शन आहे. म्हणजे खूप जास्त विचार करण्याची गरज पडत आहे का, नाही. परंतु याला याच कॅल्क्युलेटिव्ह वेनं जावं लागेल. आपल्याला तितकं सुचलं पाहिजे की याला नेमकं आपण सॉल्व्ह कसं करतो. तेवढं जमलं तर हा टॉपिक स्कोर करणं सर्वात सोपी गोष्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया, अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. हा पुढील प्रश्न आहे. या आकृतीमध्ये 1996 आणि 97 मधील भारतातील एफडीआयचा पूर्ण फरक दाखवा. फरक काय आहे कधीचा, तर 96 आणि 97 मध्ये. तर 96 मध्ये इथे आहे आणि 97 हे वर्ष इथे आहे. दोघांमधला फक्त फरक दाखवायचा आहे. फरक दाखवायचा आहे म्हणजे काय करणे, वजाबाकी करणं आहे. इकडे 31.36 होता आणि इकडे किती आहे 24.23 आहे. बस फरक पाहतो म्हटलं आपण तर किती 7.30. ऑप्शन मध्ये असेलच 7.13. इतक्या साध्या आणि कमी वेळेमध्ये आपण हे टॉपिक सॉल्व्ह करू शकतो. असं वाटत जाईल कुणाला का प्रश्न असे येतील का, तर हे बिलकुल लक्षात घ्या की एका DI वर जर 4 किंवा 5 प्रश्न येतात तर 2 किंवा 3 प्रश्न याच लेवलचे असेल. 2 थोडेसे डिफिकल्ट राहतील, त्याकडे आपण वळूया की ते नेमकं कसे असतात, यावरून ते जाणून घेऊया. पुढील प्रश्न आहे सरळ सिंपल. हा एक नवीन ग्राफ आहे जे 5 ते 8 प्रश्नामध्ये येतोय. यानं असं म्हटलं आहे की हा ग्राफ आहे, इथं पर्सेंटेज आहे, इथं राज्य देऊन आहे स्टेट, स्टेटचे नाव आहे ABCDE, अशा प्रकारचे स्टेट आहे, त्यासोबत इथे पर्सेंटेज आहे. आता त्यानं म्हटलं आहे कोणत्या राज्यात सर्वाधिक विद्युतीकरण इलेक्ट्रिसिटी झालेल्या गावाची टक्केवारी आहे. बघा टक्केवारी कशाची विचारली आहे, विद्युतीकरण झालेल्या इलेक्ट्रिफाईड शहरांची. पण काय म्हणणं आहे ब्रॅकेटमध्ये की ग्राफ काय शो करतो, आपल्याला ग्राफ दाखवत आहे पर्सेंटेज ऑफ विलेज विच आर नॉट इलेक्ट्रिफाईड. म्हणजे हा ग्राफ काय दाखवत आहे मला की कोण्या गावामध्ये इलेक्ट्रिफिकेशन झालेलं नाही. हा काय दाखवता, इलेक्ट्रिफिकेशन न झालेल्या गावांची संख्या. आणि काढायचं काय आहे, सर्वाधिक विद्युतीकरण झालेल्या ची टक्केवारी असलेल्या गावांचं नाव किंवा शहरांचं नाव, आपण जसं म्हणूया राज्याचं नाव सांग. तर आता बघा इथे काय म्हणूया आपण, हे जे दिसत आहे तुम्हाला शहर किंवा राज्य ए, स्टेट ए. स्टेट ए मध्ये 25, आपण याला टक्क्यामध्ये कन्सिडर करू आता पर्सेंटमध्ये, तर 25% गावांचं नाही झालेलं आहे. लक्षात घ्या ग्राफ काय शो करतोय की नॉट इलेक्ट्रिफाईड, 25% नाही झालं आहे, याचा अर्थ 75% झाला आहे. तर इथं असलेल्या किती टक्के लोकांचं झालं आहे, 75% राज्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे. इथे 55% राज्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. इथे 80% राज्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे, कारण की ग्राफ काय शो करतोय न झालेले राज्य. मग इथे 60 आहे तर 40% राज्यांचं झालेलं आहे.
इथे 55 आहे, तर इथे 45% गावांचा झालेला आहे, इथे 70% गावांचा झालेला आहे. आता त्यांना प्रश्न विचारला आहे, कोणत्या राज्यात सर्वाधिक विद्युतीकरण झालेल्या गावाचे टक्के. कोणत्या राज्यात सर्वाधिक झालेला आहे? 80%. सी राज्यामध्ये. त्याचं उत्तर काय होऊन जाईल? सी. प्रत्येकाला कळत असेल की नेमकं कसं सॉल्व्ह करतात, पण वाचते वेळेस हे नेमकं काय दिलेलं आहे, ग्राफ काय दाखवतोय हे पाहणे फार काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे त्या गोष्टीला. ठीक आहे. एनिवे अजून पुढे चालू आहे आपण, हे नोट डाऊन करत चलाल. इकडे अजून दिलेलं आहे की एक ग्राफ दिलेला आहे, त्याने म्हटलंय किती राज्यामध्ये किमान 60% किंवा त्याहून अधिक विद्युतीकरण गावे आहेत. आता गावांची संख्या एक प्रकारे किती राज्यामध्ये किमान 60% किंवा त्याहून अधिक विद्युतीकरण म्हणजे इलेक्ट्रिफाईड झालेलं आहे 60%पेक्षा जास्त. आता बघा 25% नाही झालाय, तर इथं किती टक्के गावांचा झालेला आहे? 75% गावांचा झालेला आहे. म्हणजे किमान 60% किंवा त्याहून अधिक झालेला आहे. क्लिअर आहे. 45% आहे म्हणजे इथं 55% गावांचं अजून झालेलं आहे, 45चं नाही झालेलं आहे. पण आपल्याला 60% अधिक पाहिजे, म्हणजे हे येऊ शकतं का? नाही. इथं 80% दिसत आहे तुम्हाला, 80% गावांचं झालेलं आहे, तर बिलकुल फारच छान. इथं 46% गावांचं झालेलं आहे, मला पकडायची गरज नाही. इकडे 45% झालेलं आहे, मला पकडायची गरज नाही. इकडे मला दिसतं 70% गावांचं झालेलं आहे. तर मग हे एक, त्यानंतर दुसरं पाहतो आपण 80 आणि 75, असे किती विलेजेस आहे? 3. किती राज्यामध्ये किमान 60% किंवा त्याहून अधिक विद्युतीकृत गावे? एक आहे ए, दुसरं होऊन जाईल सी आणि तिसरं होऊन जाईल एफ. या 3 मध्ये इलेक्ट्रिफिकेशन तितकं झालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक प्रश्न अजून पुन्हा घेऊया. बघा प्रश्न मोठा सिंपल आहे. कोणत्या राज्याने, लक्षात घ्या पुन्हा ग्राफ तोच आहे, काहीच यामध्ये चेंज नाही. प्रश्न काय दिला आहे? कोणत्या राज्याने डी राज्याच्या तुलनेत दुप्पट गावांचे विद्युतीकरण केले आहे? बघा डी राज्याच्या तुलनेत म्हणजे तुलना कशाशी करायची आहे? डी राज्यासोबत. बरोबर आहे. आता डी राज्यानं 60% इलेक्ट्रिफिकेशन नाही केलेलं आहे, म्हणजे किती केलेलं आहे? केलेलं आहे 40%. तर मी इथं 40% झालेला आहे. मग त्याने म्हटलंय डी राज्याच्या तुलनेत डबल विकास कोणत्या राज्याने केला? तर यानं 40% केलाय. तर बघा इथं दिसत यानं 20% नाही केला, याचा अर्थ 80% केला की नाही? मग 40च्या डबल 80 होतो की नाही? याचा अर्थ राज्य डी च्या तुलनेत कोणत्या राज्याने? राज्य सी ने डबल इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे. क्लिअर राहील. त्याचा आन्सर काय होऊन जाईल? सी. चला आता हा झाला बार ग्राफ जेव्हा येतो. अशाच प्रकारचा एक सर्क्युलर ग्राफ सुद्धा पेपरमध्ये येतो, त्याला सर्क्युलर ग्राफ म्हणतो आपण. आता सर्क्युलरचा अर्थ काय? एक सर्कल आहे आणि सर्कल किती डिग्रीचा असतो? 360. याबद्दल कुणाच्या मनात कन्फ्युजन नसेल का हा सर्कल आहे, या सर्कलमध्ये याला 90 अंशाचा कोन म्हणतात, याला पुन्हा 90 अंशाचा कोन म्हणतात. ही पूर्ण बाजू 180 अंशाची झाली. इकडं पुन्हा 90 असतं, इकडं पुन्हा 90 आणि 9 चूक 36 असा पूर्ण सर्कल कितीचा असतो? 360 डिग्रीचा. आता यावरनं बघा लक्षात घ्या, एक असा ग्राफ दिलेला आहे, स्पोर्टचे नाव दिलेलं आहे. त्याने सरळ म्हटलंय शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळांवर केलेला खर्च दिलेला आहे. त्यामध्ये फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम आहे 9,000 रुपये. तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. आता महत्वाचा मुद्दा आहे का प्रश्न इकडे खूप आहे, खेळावर एकूण किती खर्च होतो, किती रक्कम आहे, परंतु आपल्याला त्यांना समजण्यासाठी काही गोष्टी दिल्या. आता आपल्याला हा ग्राफ दिला, ग्राफ मध्ये आपण बघूया काय काय दिलं आहे. तर क्रिकेट 160 डिग्री दिला आहे, हॉकी 100 डिग्री, फुटबॉल 45 डिग्री, टेनिस 35, 20. हे जर मोजतो म्हणलं तर 260 झाले, 305, 340 आणि 3. तर सरळ सरळ आपल्याला काय लक्षात आहे? 360 डिग्रीचा कोन होऊन राहिलेला आहे. क्लिअर आहे. 9 चूक 36 होत आहे, याचा अर्थ 360 डिग्रीचा कोन आहे. मग यानं काय म्हटलंय? आता फुटबॉलवर खर्च किती होतो? 90. आता फुटबॉल कुठं आहे बाबा? तर फुटबॉल इथं आहे. तर फुटबॉलवर कोणामध्ये किती कोन आहे? तर 45 डिग्री. बरोबर आहे. 45 डिग्रीवर डिग्रीमध्ये 45. तर पैशामध्ये किती? उदाहरणार्थ मी 10 रुपयाचे 10 आंबे आणले, याचा अर्थ मी आंबे किती आणले? 10 आणले. पैसे किती दिले? 100 दिले. म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की 45 डिग्री म्हणजे पैशामध्ये किती? तर बाबा पैशामध्ये 9,000. क्लिअर आहे. मग याच्यावरनं मला काय समजतं? सरळ सरळ मला एका डिग्रीची किंमत काढायची आहे. माझे प्रश्नाचे उत्तर निघतात. एका डिग्रीची किंमत काढायची आहे म्हणजे मी काय करतो? एका डिग्रीची किंमत काढणे म्हणजे 45 म्हणजे 9,000, तर 1 म्हणजे किती? असंही करा, नाही तर सरळ सरळ दिसतो तुम्हाला की 9,000 भागेला 45 करून द्या. तर किंमत कशाची निघेल? एका डिग्रीची. तर 1 डिग्री म्हणजे किती? 45 एक 45, 45 दोन्ही 90 आणि 2 शून्य दिशा तशी, म्हणजे एका डिग्रीचा अर्थ किती होतो? 200. बस आता इथं आपलं उत्तर जमलं. याच्या पुढे काही करायची गरज नाही.
एका डिग्रीचं उत्तर 200 होतं. पहिला प्रश्न आहे, खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली जाते? खेळावर एकूण किती रक्कम काढायची आहे तर मग काय करावं लागेल? मला काय माहित आहे, 1 डिग्री म्हणजे 200. टोटल खेळ किती आहे रे बाबा? टोटल खेळ आहे 360 डिग्री. मग 360 गुणेला 200 किती होऊन जाईल? 36 दोन्ही 72 आणि हे 0 झाला तशी, म्हणजे काय होऊन जाईल? 72,000. आटोपला प्रश्न. याच्या पलीकडे काही नाही, फक्त हे सुचणे महत्वाचं आहे की आपण काय करत आहे. दुसरा, हॉकी किती रक्कम खर्च केली जाते? हॉकी या खेळावर आपल्याला काहीच माहित नाही. हॉकी खेळ कुठे पाहायचा? इथं हॉकीवर किती होत आहे? 100% आणि 1 डिग्री 100 डिग्री आणि 1 डिग्री म्हणजे 200. तर 100 गुणला 200 म्हणजे सरळ सरळ 20,000 काय होऊन जाईल? क्लिअर. त्याच पद्धतीनं क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली जाते? मग क्रिकेटवर किती आहे? 160. मग पुन्हा एकदा मला माहित आहे 160 डिग्री आहे आणि एका डिग्रीचा मतलब किती होतो? 200. याचा अर्थ सोड दोन्ही 32, 32,000. 32,000चा ऑप्शन असेल ऑप्शन ए. बास्केटबॉलपेक्षा, ध्यान लक्षात पहा, बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर किती रक्कम जास्त खर्च केल्या जाते? पुन्हा एकदा, कशापेक्षा? बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर. तर बास्केटबॉल कुठं आहे? बास्केटबॉलवर 20 डिग्री खर्च केला जातो आणि टेनिसवर किती केला जातो? 35%. त्यानं विचारलाय बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर किती जास्त खर्च केला जातो? तर इथं 20% आहे, इथे 35. किती जास्त होत आहे? 15%. म्हणजे खर्च 15 डिग्री म्हणजे किती खर्च जास्त करतोय आपण? 15 डिग्री. आणि 15 डिग्री म्हणजे पैशामध्ये किती? तर पुन्हा एकदा 15 डिग्री, एका डिग्रीला किती होते? 200. तर 15 × 200 म्हणजे 15 दोन्ही 30 आणि 3,000. तर काय आन्सर होऊन जाईल? 3,000. सो याच्यावरनं काय लक्षात येत आहे की फक्त कन्सेप्ट समजण्यापुरता आहे. सर्कल म्हणजे 360, बार आला तर संख्या पाहायची आहे, त्यानंतर लाईन ग्राफ आला तरी संख्या पाहायची आहे. याला आपण DI, डाटा इंटरप्रिटेशन टॉपिक म्हणतो. पुढे काही अजून प्रश्न बघूया, अजून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. जसा हा प्रश्न दिलेला आहे, प्रश्नामध्ये काहीच नाही दिलेलं आहे बघा. रक्तगटानुसार व्यक्तीची टक्केवारी विभागणी दाखवलेला वृत्तालेख आहे. म्हणजे रक्तगट O 45% आहे, रक्तगट AB 5% आहे, रक्तगट B 30% आहे आणि रक्तगट A 20% आहे. काही हरकत नाही. आता आपल्याला इथून काय विचारलं हे प्रश्नात समजेल, म्हणून पहिले प्रश्न बघूया. तर O या रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचा माप किती आहे? फार चांगला प्रश्न आहे. आता O मध्ये इथं दिसत आहे 45 डिग्री, 45%. आता त्याला काढायचा आहे कोण किती आहे, समजत आहे? तर मला बाकी काही मतलब नाही. आता तुम्ही म्हणाल अंदाजी तर सॉल्व्ह करू शकतो हा प्रश्न. अंदाजी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन फार जवळ असतात. ऑप्शन दूरचे आहे का? नाही. म्हणजे कुठलाही कन्सेप्ट लावून सॉल्व्ह होईल असं आहे का? नाही. ऑब्झर्वेशन मात्र क्लिअर लागेल की टक्क्यामध्ये पाहतो म्हटलं तर 45 आणि 5 50 आणि 30 आणि 20 50 म्हणजे 100 आहे. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जे टक्क्यामध्ये 100 आहे ते कोणामध्ये 360 आहे का? नाही. बिलकुल आहे. कोण किती आहे? 360चा. सर्कल कितीचा असतो? 360चा. टक्के किती आहे? 100. मग झालं ना. इथे जर एवढं कळालं तर मग म्हटलं आहे O साठी किती टक्के आहे? 45. तर 100 म्हणजे 360, तर 45 म्हणजे किती? सरळ प्रश्नाचं उत्तर. मग हे काढायचं आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे. याला आपण माहिती आहे कशामध्ये सॉल्व्ह करू शकतो? 0 सोबत 0 मी इथं कट करू शकतो, काही हरकत नाही. 36 × 45 भागेला 10, 5 दोन्ही 10, 9 5 45. क्लिअर आहे प्रत्येकाला? आणि 18 दोन्ही 36, 162 ते 162. क्लिअर राहील प्रत्येकाला? ह्या गोष्टी तुम्हाला वाचायला हवा, याच्यामध्ये पर्याय नाही. प्रश्न समजला. दुसरं बघा, A या रक्तगटाचा केंद्रीय कोनाचा माप किती? A रक्तगटासाठी पुन्हा एकदा मी तेच करणार की 100% म्हणजे कोणामध्ये किती होतात? 360. त्यानं विचारलाय मला A साठीचा कोण किती? तर रक्तगट A किती आहे? 20 डिग्री. बस झालं. 20 म्हणजे किती? 20 म्हणजे किती? तर 20 × 20, 20 5 100. आणि मग जर सॉल्व्ह करतो म्हणलं 5 × 5, 7 5 35 आणि 5 दोन्ही 10, 72 अंश असलेला कोण? ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीचा ग्राफ येतो ज्याला आपण लाईन ग्राफ म्हणतो. पुन्हा एकदा बघा, यामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे? तर यामध्ये फक्त काय असतं? इंग्रजी आहे, इथं इंग्रजीचा पॉईंट दिलेला आहे, बरोबर आहे. इथं मराठी आहे, इथं मराठीचा पॉईंट दिलेला आहे, इथं गणिताचा पॉईंट दिलेला आहे. बस एवढं समजायला हवं. जसं उदाहरणार्थ इथं विषय, इथं मार्क्स दिलेला आहे. मराठी व भूगोलातील गुणांची सरासरी किती? मराठी व भूगोल. तर मराठी कुठे आहे? इथे. तर मराठीमध्ये इथे म्हणजे इथे. समजत आहे का प्रत्येकाला? तर 50 आणि 60च्या दरम्यानची संख्या आहे म्हणजे किती पकडू मी? 55. बिलकुल क्लिअर असायला हवं. कुठे पकडत आहे मी? मराठीतनी मधात 55 वर. मग विचारलंय मराठी व भूगोलातील, तर भूगोल कुठे आहे बाबा? तर भूगोल दिसत आहे मला इथे. भूगोल किती आहे? 80.
क्लिअर आहे. भूगोल किती आहे 80. मग या दोघांची सरासरी काढायची आहे तर 5, 8 आणि 5 13 डिवाइड बाय किती होऊन जाईल 2. क्लिअर राहील. 135 भागेला 2 म्हणजे किती होऊन जाईल साइन दोन्ही 12 7 दोन्ही 14 आणि 67.5 किती आन्सर होईल 67.5. बस ऑब्झर्वेशन. आता मधात संख्या आली म्हणून मी 50 नाही तर 60 पकडतो असं करू तर ते चुकून जाईल. त्यानंतर बघा इंग्रजी व गणिताच्या सरासरी इतके गुण होण्यासाठी इंग्रजीत आणखी किती गुण मिळाले पाहिजे. इंग्रजी व गणिताच्या सरासरी इतके गुण होण्यासाठी बघा गणित व इंग्रजीच्या सरासरी इतके गुण होण्यासाठी इंग्रजीत आणखी किती गुण घ्यावे लागेल लक्षात घ्या. इंग्रजी किती मार्क आहे 40 आणि गणितात किती मार्क आहे 70. 40 आणि 70 याची सरासरी जर काढतो म्हटलं तर किती होऊन जाते 110 भागेला 2 म्हणजे 55. बरोबर आहे. आता म्हणजे सरासरी किती येत आहे 55 येत आहे. मग मला इंग्रजीमध्ये काय म्हटलं आहे आणखी किती गुण घ्यावे लागेल. इंग्रजीत मला किती पडले आहे 40 म्हणजे मला सरीसारीची मॅथ जर करायची मला 15 अधिक गुण घ्यायला पाहिजे की नाही म्हणजे माझे किती होऊन जाईल 55. म्हणजे इथं ऑप्शनमध्ये किती गुण घ्यावे लागतील 15. प्रत्येकाला प्रश्न समजत असेल. थोडंसं ऑब्झर्वेशन अजून करू का. सर्व विषयाच्या गुणाची सरासरी किती सर्व विषयाच्या. तर चला इथं किती आहे पहिले किती आहे बघा सर्व 8 भागेला 1 2 3 4 5 6 भागेला 6 म्हणजे 6 6 36 म्हणजे सरासरी किती व्हायला पाहिजे 60. किती व्हायला पाहिजे 60. इतक्या साध्या सरळ पद्धतीने हे DI. सो मित्रांनो अशा प्रकारचे DI येतात. त्यावरती भरपूर साऱ्या प्रश्नाची तुम्ही प्रॅक्टिस करून पहा. तुम्हाला अजून काही गोष्टी लक्षात येतील आणि त्यावरून तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होतील. आय होप हा छोटा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. ते घरी बघा आणि यानुसार तिथे अप्रोच लावून बघा. DI सॉल्व्ह करते वेळेस तुम्हाला रेशो प्रपोर्शन म्हणजेच तो रेशोचा जो पर्सेंटेज आहे एकामेकाशी कम्पेअर करणे, थोडासा ॲव्हरेज काढणे आणि टक्केवारी ह्या 3 टॉपिक थोडे चांगले माहीत असायला हवे जेणेकरून तुम्ही रेशोमध्ये स्कोर करू शकता. एनिवे थँक्यू सो मच.